गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता चहा वगैरे घेतला आहे आणि आता रोजच्या आपल्या डेलीच्या रुटीनला सुरुवात झाली आहे, म्हणजेच स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर आज मला काळी फ्लॉवरची भाजी, भात आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे. काल तर सगळ्यांना एकादशी होती, तर म्हटलं एकादशीचा उपवास सोडण्यासाठी सगळ्यांसाठी छान अशी काळी भाजी बनवू. कारण काळी भाजी असल्यावर सगळे इतके पोटभर जेवताना की बस. म्हणजे आमच्या घरात काळी भाजी सगळ्यांनाच खूप आवडते, त्यामुळं मस्त अशी काळी भाजी बनवते. आणि चला आज दिवसभरात काय काय होतं बघू. काय करायला आमचे हे ओ काय करते तुम्ही? आज अशा आंघोळ केल्यासारखेच वाटत नाही. हेअरस्टाईल चेंज केली आज. नाही नाही असे करा. नाही 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 सॉरी, काय लागलं? सॉरी 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 सॉरी. एक मिनिटानं नाही करायचं का म्हणले बोगस दिसू राहिले गाईच. माणसाला एवढं सुद्धा स्वातंत्र्य राहत नाही लग्न झाल्यावर. लोक लग्न करू नका, कोणी बॅचलर पाहत असाल तर लग्न करू नका. कशी गंदी हेअरस्टाईल दिसत होती. काहीच स्वातंत्र्य राहत किती गंदी हेअर. आपण ठरवलं असेच केस पाहिजे, काय होईल ते. किती गंदी दिसू राहिली. असे करा, असे चांगले दिसते. असं म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली घेऊ शकता. ते एका पद्धतीने घेतला जातो, बाहेर सोडला जातो म्हणून. नाही तर तो सुद्धा चेंज करतील बायका. भांडणं थांबा एक मिनिट. कुठे आहे तुम्ही? का कुठे आहे? दुबई. काय करू राहिलं दुबई? हा चालेल. आम्ही खूप काय म्हणता झाडं प्रेमी माणसं आहे. अहो आमच्या इकडे अशी हेअरस्टाईल केली होती, मग ते ना बिना आंघोळीचेच दिसत होते डायरेक्ट. मग आम्ही त्यांना म्हणलं का अशी करा, तर ते म्हणे आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा स्वातंत्र्य नाही राहिलं. काय म्हणणं आहे तुमचं इथं? चुकीच ना, खरं उडू राहू द्या. कसा होता माझा भाऊ? कसा झाला भाऊ कसा होता तू? वाघ होता वाघ. कधी माझं झाला कळलं डोळे देखतो. पा भाऊ लगेच मांजरी आणि तोंड करायची गरज आहे का? किती का प्लीज जेवायला दे पटकन, मला टाइम झाला. मला देते. तुम्हाला टाइम झाला, मला काही टाइम नाही झाला. मला बी धुणं धुवायला जायचं, तुम्हाला कामावर जायचंय, मला बी जायचं. तुझं काय नोकरीचं झेंडूकला तर म्हणशील. मग काय तुमच्यापेक्षा जास्त काम मी फक्त 3च तासात करते. माय गॉड. तर झालं असं होतं, यांच्याजवळ काना खेळत होता आणि मला सवय किचनमध्ये काम करीत असले तरी कानाजवळ 2-3 चक्कर मी मारतेस. तर हे मला काय बोलले होते, मी कानाजवळ गेले तेव्हा, धड याला पण तू पाहणार नाही आहे आणि धड भाजी पण तू नीट होणार नाही म्हणे. अशी दोन्हीकडं बी तू हे करते. जरा सांगता का भाजी कशी झाली? मस्त झाली. हां कळलं ना, आपली बायको किती हुशार आहे. हे मी तोंडाने नाही बोलत, तुम्ही सांगा. बोलून झालं. खरंच चांगली झाली का? खरंच चांगली झाली. बरं बरं. सासूबाईच पापड कसं झालं ते सांगता का? मस्त आहे. चांगलं आहे. बरं धन्यवाद. बरं का, धन्यवाद. धन्यवाद त्यांना. बरं त्या पाहती ना आता ब्लॉगमध्ये. इकडं पा बीट खातोय आम्ही. बीट खातो आम्ही, बीट. त्याच्या हातानं चुकीतो. चल जेवायला काना. खायला काना काय केलं बीट आवडत नाही ना. काय केलं पाय मी कसं खातो, पाय मी कसं बीट खातो. होय दादू तुमच्याकडे पाकाच पाहू राहिला. आमच्या काकांना आहे ना, त्यांचा बर्थडे येतोय तर ते म्हणे मला फोन गिफ्ट करा. तर मग आम्ही लगेच त्यांना फोन गिफ्ट करणार आहे. तो कोणता? हा छय्याच्या. दादू इथं ब्लश कुठून लावून आली बाई तू? नॅचरल बीटवाला ब्लश लावून आली का? सौरभ आमचे हे थंड थंड टरबूज घेऊन आलेले. मग तुम्ही दिलं तर काही नाही तर काय. आणि आमचं अन्नप्राशनचं डेकोरेशन पण अजून तसंच आहे.
नेक्स्ट बाळाचं डेकोरेशन होतं अन्नप्राशन. त्यावरती सगळं गळून जाईल. मग मी चंपकलाल दिसून राहिले. काहीच नाही. ते केस वरती करा फक्त चांगले दिसतात. काय झालं? काय झालं? का बरं हसली? शायनिंग मारली म्हणून. शायनिंग मारली ठसका आला आहे ना. कॉल चालू आहे एक आणि काना पा त्यांच्याकडे कसं पाहतोय. दादू काय पाहतोय? चला मस्त थोडा वेळ आराम झाला आणि कानावरती आला होता तर कानासोबतच खेळत बसलो. सिरियल बघितली एक आणि आता चहा करते आमच्यासाठी. सुनीलला तर कॉफी प्यायची तर आमच्या सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवते आणि त्यांना कॉफी बनवते. असं ॲटिट्यूड व्हायचा का? काना आमच्या संग बोलतच नाही. काना काना चाल बिस्किट खायला. दादू धर. डायरेक्ट तिकडं पाहतो. काना कुठं गेला होता दादू तू? गाव कोळपायला गेलो आज म्हणा. फिरायला गेला होता. हंबा पाहायला गेला होता. हंबा हा ना. हंबा पाहायला गेला होता घरी दादू. हंबा आता पाहिजे ठेवा खाली. त्याला वाटतं घेऊनच फिरा. आता नादी लावला मग. नादी लावलं रे. चिव वाडा या का पोराचं चिव वाडा केला रे. नेलं नाही रे. ऐ काय गणगण चालू आहे. मला तुम्ही काय कॉम्बिनेशन घातलं काही पटतच नाही बिलकुल. आज तुम्हाला काय असं अवतार घ्यायचं सुचलेलं आहे काही कळतच नाही. करण्याचा अवतार आहे आज. केसच काय खाली करायचे. कपडेच काय घातले म्हणजे कपडे घालायबद्दल नाही. शर्ट बी चांगलं आहे पॅन्ट बी चांगली आहे फक्त कॉम्बिनेशन तुम्ही जरा करून काय करायचं. उलट पालट काय खोटं बोलत येऊ तुम्ही. त्या नाही इथं दररोज कॉम्बिनेशन करून हा, दे. त्याच्यामुळे आज नाही केलं. अहो तुम्हीच म्हणते असं परफेक्ट राहिलं पाहिजे. अमकं राहिलं पाहिजे तमकं राहिलं पाहिजे. एका दिवशी नाही पण राहिलं पाहिजे. तुला एक गोष्ट सांगू का? नाही जगामध्ये कधीच एखादी गोष्ट पूर्ण सफेद किंवा काळी नाही राहत. त्याच्यामुळं मी जे आज म्हणलो ते म्हणल्यावरच मी आयुष्यभर त्याच्यावरच राहिलं पाहिजे ठाम. ही गोष्ट चुकीची आहे. तुला एक रेफरन्स सांगतो महाभारतात. हो ऐक ऐकून घे. तुझा मुद्दा क्लिअर करायचा आहे मला. नाही तर तुझ्यासारखंच बाकीचे लोक पण त्याच्यावर बोलते. भीष्म पितामहानं प्रतिज्ञा घेतली होती काय आम्ही आयुष्यभर लग्न नाही करणार आणि कायम काय नाव त्याचं हस्तिनापूरचा सेवक बनून राहील. त्या एका प्रतिज्ञामुळं त्याच्या त्या एका वचनामुळं का ते मी तेच करील मुळं त्याला धृतराष्ट्राचं बी ऐकावं लागलं. दुर्योधनाचं बी ऐकावं लागलं ज्यांनी किती अधर्म केला. म्हणजे आपण जे म्हणतो ना ते वेळेनुसार टायमानुसार बदलवलं पाहिजे. ओके ओके एका गोष्टीवर ठाम राहणं म्हणजे पुरुषार्थ नसतो. वेळेनुसार अरे पुरुषार्थ म्हणजे ते लिटरली नको घेऊ. त्या वाक्यप्रचार येतो खायला कोण लेक्चर देऊ राहिलो मी काय मी म्हणते सांगायचंच कशाला मला. तिकडे मला ना कळलं तरी मी मुद्दामाशी त्यांना वेळेत काढीत राहते. मग ते ना चिडचिड करून निघून जाते आणि मला ते पाहायला जास्त मजा वाटते म्हणून मी असं करत असते. फुलाला बघा किती सारे फुलं आले आणि खूप छान आले. आम्ही कानाच्या वेलकमच्या डेकोरेशनला आणले होते. ते असंच टाकून दिलं इथं त्याचं पाकळ्या वगैरे आणि त्याची रोपं आली. आता त्याला इतके मस्त फुलं आली ना लय छान दिसत आहे. तर आज आम्ही स्वयंपाकात बनवलं आहे पिठलं आणि चपाती. खूप दिवस झाले पिठलं झालं नव्हतं आणि दादांना पिठलं खाण्याची खूप इच्छा झाली होती
तर दादा बोलले की पिठलं बनव, त्यामुळं आज आम्ही पिठलं बनवलं आहे. आणि छोट्या दादांसाठी त्यांचे जे डाएटचे पराठे ते बनवतो, पालक पनीर आणि डाळीचं पीठ वगैरे असं सगळं टाकून ते पराठे बनवले. आणि आत्यांना उपवास आहे, आत्यांनी सकाळी सोमवार सोडला होता, तर आत्या संध्याकाळी पकडणार आहे, तर आत्यांसाठी खिचडी बनवायची. तर असा काहीतरी आमचा आजचा मेन्यू आहे. काना चल जेवायला. काना म्हण बाहेर आणलं वरून तक्का लावला, मला धड पाहता येईना काय खाते. बसलं किती टाईम त्याला पुढं जाता येईल बसून हा कानू चल चल चिकू आला, चिकू पाय निघा ना, चल. बसून घेतलं ते पाय. अरे चल 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 चिकू आला ना. झोप येईल काना खाली आला का सगळ्यांचे भांडे ओढून घेतो. काय झालं त्याला काढलं बाहेर. आणि ते दोघं भांडू राहिले. तू घे मी घे. 10 मिनिटाचा प्रेम राहतो. काना काय चालू आहे, काय चालू आहे. आमचं सगळं आवरलंय आणि आता आम्ही दोघी बसलोय बाहेर, सगळे फिरताय. दीदी या खुर्चीवर आहे आणि मी इथं बसले. तर यांच्या डोळ्यात जरा खुपलं ते आम्ही दोघी बसलो होते, कारण ते बोलले की बघा ना कशा खुर्च्यांवर बसल्या. आता ह्या त्यांच्या रिटायर झालेल्या खुर्च्या आहेत, त्याच्यावर आम्ही आमचं काम करून बसलो आणि त्यांना असं वाटतंय का मस्त बसलं. आम्ही कुठं त्यांना म्हणलो की तुम्ही फिरा का हो दीदी. बसलो तर त्यांना सहन होत नाही. हे बघा हे इकडे फिरताय. पाहिजे आता अरे काय प्रायव्हेट राहू दे, त्या ब्लॉगचं चक्कर पाहिजे. काय कुठं पण कॅमेरा घेऊन काय ब्लॉगर झाले रे तुम्ही सगळे. मला तर अजिबात पटत नाही ब्लॉग काय. हेच लागत आम्हाला, हेच लागत नाही तर आम्ही लगेच रडतो. कोण करतो मग त्याला. त्याची का कार्टून कार्टून का असं ना, त्याची काकी नाही दिला मम्मीची चिवची वाढत काकाचं करायचं का. काकाचं चिवची वाडा रे, चिवची वाडा, चिवची वाडा. आले झाला आले झाला चिवची आले झाला आले झाला बळच हसत बरं का, बळच हसत. आले झाला दादा 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 आले झाला दादा आले झाला दादा